सगळे प्रश्न तुम्ही चॅटच्या माध्यमातून मला कनेक्ट करा. ठीक आहे. सो पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. वेलकम, वेलकम. बेसिकली आपण या वीकली सेशन्समध्ये आपण हे पाहतोय, की आपलं नॉलेज कसं वाढत राहील. आपलं नॉलेज वाढल्याशिवाय माझा असा स्वतःचा असा एक विचार आहे किंवा माझी अशी एक समजूत आहे, की आपले विचार वाढल्याशिवाय श्रीमंतीकडे वाटचाल करत असताना श्रीमंतीसोबत आपले विचारही वाढायला लागलेले वाढणं अपेक्षित आहे. आणि हे विचार जोपर्यंत आपले चांगले फायनान्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूनी आर्थिकदृष्ट्या श्रीमंतीकडे आपण जर स्वतःला घेऊन जात नसू, तर आपण कितीही इन्व्हेस्टमेंट केली असली, तर ती इन्व्हेस्टमेंट आपल्याला योग्य ठिकाणी किंवा कारण जे काही गोल आहे, त्या गोलसाठी नेहमी वापरली जाईलच याची काही शाश्वती नाहीये. पण तीच इन्व्हेस्टमेंट भले कमी जास्त काही जरी असेल आणि सोबत तुमचं जर नॉलेज असेल, तर मला 100% खात्री आहे, की तुम्ही त्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचाल. ओके. सो त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपण वेगवेगळ्या टॉपिकवरती आपण पाहतोय, की आपलं नॉलेज कसं वाढेल तसं. कसं वाढेल असं. ठीक आहे. सो आता आपण काय पाहणार आहोत, की म्युच्युअल फंड बद्दल डिटेल माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. आता ही डिटेल माहिती पाहण्यासाठी बेसिकली हे का मला मोटिव्हेट झालं, की आपण हे डिटेलमध्ये का म्युच्युअल फंड बद्दल माहिती घ्यावी, हे का मोटिव्हेट झालं? कारण जो सिलेबस आम्ही शिकलेला आहे, तो सिलेबस ज्या पद्धतीने आम्हाला शिकवला गेलेला आहे, जे रेफरन्स बुक्स असतील, जे नॉलेज आम्हाला प्रॉपरली चॅनल थ्रू आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे, ते सगळं नॉलेज ऑडियन्स पर्यंत किंवा इन्व्हेस्टर पर्यंत पोहोचतच असं नाहीये. त्यातले काय काय बुलेट पॉइंट्स म्हणजे ठळक ठळक गोष्टीच फक्त ऑडियन्स किंवा इन्व्हेस्टर लोकांपर्यंत पोहोचले जाते. ओके. मग तो जो लिकेज आहे, ते जे नॉलेजचं लिकेज आहे, आता ते नॉलेजचे लिकेज मी कशासाठी म्हणतोय, तर प्रत्येकाला कोणतं इम्पॉर्टन्स आहे, बुलेट पॉइंट्स आहेत, हे ज्याचा त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यूनी ठरवत असतोय. पण सगळंच जर नॉलेज व्यवस्थित जर दिलं, सगळंच नॉलेज आहे तसं जर ट्रान्सपरंट आपण शेअर केलं, तर ज्याच्या त्याचा तो ठरवेल ना समोरचा इन्व्हेस्टर, की ह्यातलं बुलेट पॉइंट्स काय आहेत किंवा काय नाही ते. कोणत्या पॉइंटला इम्पॉर्टन्स द्यायचं, कोणत्याला नाही द्यायचं, हे ज्याच्या त्याच्या अंडरस्टँडिंग नुसार समोरचा ठरवेल. वी ॲज अ ॲडवायझर आम्ही कोण असं मर्यादित लागून गेलो, की हेच बुलेट पॉइंट्स महत्वाचे आहेत किंवा हेच इम्पॉर्टंट आहे वगैरे असं. सो तो एक बॅरियर मला रिमूव्ह करायचा होता, की जे नॉलेज आम्ही अभ्यास करत असताना जे शिकलेलं आहे, जे रेफरन्सेस ऑथेंटिकेट रेफरन्सेस वापरून आम्ही जे शिकलेलं आहे, तेच विदाउट एनी लीकेज, विदाउट एनी नॉलेज लीकेज हे ट्रान्सफर करावं. हा एक याच्या पाठीमागे मोटिवेशन होता. ठीक आहे. दुसरं मोटिवेशन काय होतं, की आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून इकडून-तिकडून असं बरेचसेच खास करून रील्सच्या माध्यमातून बरचसंच असं काही-काही आपण ऐकतो पर्टिक्युलरली म्युच्युअल फंड बद्दल आणि आपलं मनामध्ये अजून शंका निर्माण होतात. ते म्हणजे ते ऐकून एकतर शंकांचं निरसन व्हायच्या ऐवजी अजून प्रश्न पडत असतात. ओके. मग बरेच इन्व्हेस्टर आम्हाला ते रील्स आहे तशा फॉरवर्ड करतात आणि विचारतात, की याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? वगैरे, वगैरे. सो तो पण एक त्याच्यावरती पण एक आपण कन्सिस्टंटली आणि प्रॉपरली गाईडन्सच्या माध्यमातून आपण त्याच्यावरती मात करता येईल. ऑथेंटिकेट माहिती आपण घेऊ, की ज्याच्यामुळं असं जर काय आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी असं चुकीचं इन्फ्लुअन्स करत असेल, तर इमिडिएटली आपल्याला ते कॅच करता आलं पाहिजे, की काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे. सो असे हे 2 मोटिव्हेशन घेऊन आपण पर्टिक्युलरली म्युच्युअल फंड वरतीच सीरीज ऑफ एपिसोड्स पाहणार आहोत. ठीक आहे. सो ह्या सगळ्या नवीन कन्सेप्ट वरती कन्सेप्ट म्हणजे शेअरिंगचा कन्सेप्ट आहे. ह्या कन्सेप्ट वरती आपल्याला तुमची नक्कीच मला मदत लागणार आहे. ठीक आहे. आपण आता YouTubeच्या माध्यमातून लाईव्ह करतोय. सो हे लाईव्ह जाणं आणि ह्याचा परत तुम्ही शेअर करणं अपेक्षित आहे सो दॅट हे अनेकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. हा एक त्याच्या पाठीमागचा महत्वाचा उद्देश आहे. ठीक आहे. आता दुसरं असं एक आहे, की ज्यावेळेस मी हे नॉलेज शेअरिंग करत असताना विचार करत होतो, की कशा स्वरूपात आपण हे नॉलेज ट्रान्सफर करायचं. तर त्यावेळेस ना मी पी बनवायला सुरुवात केली वगैरे. पी बनवताना पण काय-काय पॉइंट्स, बुलेट पॉइंट्स वगैरे काढायला लागलो. पण बुलेट पॉइंट काढताना परत हे लक्षात आलं, की हे बुलेट पॉइंट काढणारा मी कोण आहे?
किंवा मला इम्पोर्टन्स वाटते, मला नाही वाटत, हे मी ठरवण्यापेक्षा लेट द इन्व्हेस्टर किंवा लेट द व्ह्यूअर्स, हे जे व्हिडिओ पाहणार आहेत ते ठरवू देत ना, कशाला काय बुलेट्स ठरवायचे ते. म्हणून मी टिपिकली आपल्या शाळेतल्या शिक्षकांचा मी आज आता आपण आदर्श घेतलेला आहे. ठीक आहे. तर शाळेतले शिक्षक कसे आपल्याला शिकवत होते, की बुक घ्यायचे, बुक घेतल्यानंतर जे आहे ते बुक्समध्ये जसं काही सिलेबस आहे ते टू द पॉइंट सिलेबसला अनुसरून जे आहे ते बुकला जेवढं अपेक्षित आहे तेवढंच ते आपल्याला शिकवायचे. सो तसंच मी पण ना एक ऑथेंटिकेट बुक रेफर करणार आहे, हा कन्सेप्ट शेअर करण्यासाठी. ठीक आहे. सो आय होप हा अजेंडा तुमच्या लक्षात आला. आणि हे साधारण बुक ना जवळपास 400 पानांचं आहे. 368 पेक्षा जास्ती पानांचं हे बुक आहे. सो सगळ्याच्या सगळं आता एकाच आपल्या सेशनमध्ये कव्हर नाही होणार, मला त्याची खात्री आहे. पण आपण नक्की हे स्टेप बाय स्टेप सगळं बुक ना आपण कव्हर करू. सो तुमचा सपोर्ट नक्कीच अपेक्षित आहे. जर हा प्रयोग तुम्हाला आवडला तर तुम्ही शेअर करा हा कन्सेप्ट अनेकांपर्यंत. तुम्ही स्वतःही त्याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारायला अर्थातच कोणतंही हे स्वतःला थांबवू नका, की हा प्रश्न कसा विचारू किंवा काय. बिनधास्त प्रश्न विचारा किंवा तुमचा प्रश्न अनेकांना मार्गदर्शन ठरू शकतोय. सो अजेंडा क्लिअर झालेला आहे. लेट अस स्टार्ट विथ द बेसिक्स ऑफ म्युच्युअल फंड. ओके. सो मी स्क्रीन शेअर करत आहे. स्क्रीन शेअरच्या माध्यमातून मी एक बुक रेफर करतोय. त्या बुककडे आता आपण मी घेऊन जातोय. मीनवाईल माझी अशी अपेक्षा आहे की तुमचे जो पण काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. येस. सो तुम्ही पाहिलं असेल हे साधारण 368 पानांचं बुक आहे. सुरुवात करूया इन्व्हेस्टर आणि त्यांचे फायनान्शियल गोल्स. ठीक आहे. बेसिकली इन्व्हेस्टमेंट म्हटलं ना, पहिला प्रश्न असा विचारला गेला जातो, की मला सर मला सांगा, की तुम्ही कोणतं म्युच्युअल फंड देऊ शकता? कोणती बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे म्युच्युअल फंडसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी? किंवा कोणता असा असेट क्लास आहे, की जिथे चांगले रिटर्न्स भेटतील? किंवा कोणती अशी स्कीम आहे, की जिथे आपल्याला चांगला रिटर्न भेटतील? ते आम्हाला द्या आणि त्याच्यामध्ये आम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. सो किंवा डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करायची म्युच्युअल फंडच्या माध्यमातून, की डायरेक्ट शेअर मार्केट किंवा इक्विटीमध्ये स्टॉक्समध्ये जायची, असे बेसिक प्रश्न सातत्याने विचारले जातात. आता आपण त्याच्या मुळाशी जाण्याचा स्टेप बाय स्टेप प्रयत्न करणार आहे. ओके. सो हे करत असताना या पुस्तकात काय सांगितलेलं आहे, की इन्व्हेस्टमेंट करत असताना तुमचा व्हाय काय आहे? काय इन्व्हेस्टमेंट करायची आहे? तर ते एकदा समजून घेतलं पाहिजे. मग ते समजून घेण्यासाठी या पुस्तकामध्ये ना साधारण 3 ते 4 प्रातिनिधिक उदाहरण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे, की एक साधारण 8-1 वर्षांची मुलगी आहे आणि त्या मुलीच्या हायर एज्युकेशनसाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत. म्हणजे तिथं व्हाय क्लिअर आहे. त्या पालकांना तिथला व्हाय म्हणजे आपण इन्व्हेस्टमेंट का करायची ते एक स्पष्ट आहे. ठीक आहे, की आज 8वी मध्ये आहे मुलगी, तर भविष्यात किती रुपये किंवा भविष्याच्या एज्युकेशनला, हायर एज्युकेशनला आपल्याला त्याची इन्व्हेस्टमेंटची गरज लागेल. दुसरं एक उदाहरण आहे, की 45 वर्षाचं एक वर्किंग प्रोफेशनल आहे, जॉब करणारा व्यक्ती आहे आणि त्याच्या रिटायरमेंटसाठी अर्थातच खाजगी कंपन्यांमध्ये तुम्हाला माहित आहे, की रिटायरमेंट काही पेन्शन वगैरे काही राहत नाही. तर 25 वर्षाच्या व्यक्तीला त्याच्या रिटायरमेंटसाठी काहीतरी तरतूद करणं गरजेचं आहे. हे एक दुसरं उदाहरण घेतलेलं आहे. तिसरं उदाहरण आहे, की असाच एक जॉब करणारा व्यक्ती रिलोकेट झालेला आहे, दुसऱ्या शहरांमध्ये गेलेला आहे. मग तिथे गेल्यानंतर तो ॲडजस्टमेंट करतोय. ॲडजस्टमेंट करत असताना रेंटल प्रॉपर्टीमध्ये राहायच्या ऐवजी त्याला किंवा त्याच्या फॅमिलीला असा विचार येतोय, की भाडं देण्यापेक्षा का नाही आपण स्वतःचंच घर घ्यायचं? हा एक तिसरं उदाहरण घेतलंय आणि चौथं उदाहरण असं घेतलेलं आहे, की ज्याच्यामध्ये असा एक व्यक्ती आहे, की ज्याला त्याचं पूर्ण त्याची सर्व्हिस पूर्ण झालेली आहे आणि तो रिटायरमेंटच्या स्टेजला आहे आणि त्याला तिथून पुढचा कॉर्पस त्याचं रिटायरमेंटचं जे आयुष्य आहे, ते आयुष्य त्याला सहज हसल फ्री त्याला व्यतीत करायचं आहे. सो अशी 3-4 उदाहरणं घेतलेली आहेत. मग ह्यातनं आपल्याला काय लक्षात घ्यायचंय, की कोणतंही आपण इन्व्हेस्टमेंट आपण करतोय, तर त्या इन्व्हेस्टमेंटसाठी एक डिफाईन गोल पाहिजे.
उगाच असं नको की मला वाटतंय म्हणून ₹1000 राहू देत बाबा थोडीशी इन्व्हेस्टमेंट किंवा 2,000-5,000 राहू देत माझी इन्व्हेस्टमेंट वगैरे असं असं म्हणून चालत नाही. तर त्याचं एक कारण पाहिजे की हे जे मी पैसे बाजूला ठेवतोय हे कुठेतरी त्या गोलसाठी उपयोगात यायला पाहिजेत. त्याचा कारण डोक्यामध्ये फिक्स पाहिजे. तरच त्या इन्व्हेस्टमेंटला एक दिशा भेटेल आणि तिथं पोहोचू की नाही हे कालांतरानं आपल्याला लक्षात येईल. पण दिशा तर ठरली पाहिजे. हा एक पहिला कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे. दुसरा आहे आता फायनान्शियल गोल्स, की हे जे साधारण आपण बघितलं, की मुलांचं एज्युकेशन असेल, रिटायरमेंट असेल, नंतर घर घेण्यासारखी गोष्ट असेल किंवा रिटायरमेंट नंतर आपल्याला कॉर्पस कसा हँडल करायचा, कसं यायला पाहिजे, हे जे सगळे गोल्स आहेत, हे झाले सगळे फायनान्शियल गोल्स. मग हे फायनान्शियल गोलसाठी गोल सेटिंग करणं आणि त्याच्या अनुषंगानं स्टेप बाय स्टेप आपल्याला किती रुपये इन्व्हेस्टमेंट करावी लागते, काय लागते, तर ते पाहणं अत्यंत गरजेचं आहे. सो पहिली स्टेप याच्यामध्ये येते की गोल सेटिंग. गोल सेटिंग झालं की मगच आपण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकतोय. मग गोल सेटिंग मध्ये बरंचसंच येतात त्याच्यामध्ये आपल्या इथं फॅमिली मेंबर्स म्हणजे इन्शुरन्स आला त्याच्यामध्ये. अनसर्टनिटी गोल पण आली ज्याच्यामध्ये इन्शुरन्स अनपेक्षित असलेला खर्च तो पण आपण विचार घेतला पाहिजे की आपण एका बाजूला इन्व्हेस्टमेंट करतोय दुसऱ्या बाजूला जर इन्शुरन्स वगैरे ह्या ज्या गोष्टी नसतील तर ते इन्व्हेस्टमेंट मोडून मग हा इमर्जन्सी जो काही खर्च निर्माण झालेला आहे ते पण आपल्याला गोल सेटिंग करत असताना विचारात घेतलं गेलं पाहिजे. मोस्टली इथं बरेच लोक थोडीशी हे अग्रेसिव्हली राहतात की इन्शुरन्स वगैरे थोडस नंतर पाहू, पहिला इन्व्हेस्टमेंट तर होऊ दे. सो तसं नाहीये. आपल्याला इन्व्हेस्टमेंट सोबतच गोल सेट करत असताना अनसर्टनिटी गोल्स म्हणजेच हे इन्शुरन्स वगैरे इन प्लेस पाहिजेत. असं कोणते इन्शुरन्स कसे घ्यायचे हे आपण डीप मध्ये पाहूच. आता पुढचा प्रश्न आहे तर पुढचा एक पॉइंट आहे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल्स किंवा आता आपल्याला आयडेंटिफाय कसे करायचे की शॉर्ट टर्म कुठले गोल्स आहेत, लॉंग टर्म कुठले गोल्स आहेत. आता बेसिकली इथं ना मी थोडासा माझा अनुभव तुम्हाला सांगू इच्छितो. मोस्टली अनेक इन्व्हेस्टरशी मी बोलत असतोय ना, अनेक इन्व्हेस्टरशी गप्पा-टप्पा होत असतात माझ्या. सो ते करत असताना हे लक्षात आलेलं आहे, की इन्व्हेस्टमेंट करत असताना तो इन्व्हेस्टर त्याची गरज डिफाईन करत असताना तो त्याचे काहीतरी लॉजिक लावून डिफाईन करत असतो गरज. ठीक आहे. म्हणजे तो त्याच्याप्रमाणेच ठरवत असतोय, की नाही, नाही, नाही माझी आज गरज आहे आणि मी एवढीच इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. बाकीची मी करू शकत नाही का तर माझं हे नियर फ्युचर मधले हे काही-काही माझे ड्यूज आहेत. त्याच्यामध्ये मला थोडेसे पैसे खर्च करणार आहेत. त्यामुळे मला इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही मी. हा एक झालं कारण. दुसरं आहे, की माझे मिसेस असेल किंवा माझे वडील असेल, तर हे खूप मागे लागलेले आहेत. मग मला घर घेणं गरजेचं आहे आणि घर घेण्यासाठी म्हणून माझा पैसा तिकडे जातोय आणि मला इन्व्हेस्टमेंट करता येत नाहीये. असे काहीतरी लॉजिक्स लावत असतात. मग हे सगळ्यामध्ये ऍक्च्युअली सिलेबस काय सांगतोय? प्रायोरिटी कशाला द्यायची? लाँग टर्म गोल्स कोणते? शॉर्ट टर्म गोल कोणते? हे इथं ना एका कन्सेप्टच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि तो कन्सेप्ट कुठून घेतला माहित आहे? ह्या फायनान्शियल बुक्स मध्ये कन्सेप्ट घेतलेला आहे द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या टॉपिक मधला या बुक मधला घेतलेला आहे. ज्यावेळेस मी इथे थोडस माझं पर्सनल शेअरिंग करतो. ज्यावेळेस मी स्वतः हे बुक रेफर करत होतो फायनान्शियल पॉइंट ऑफ व्ह्यूनी म्युच्युअल फंडचा अभ्यास करत असताना आणि ह्या ज्यावेळेस हा कन्सेप्ट लक्षात आला की या बुक मध्ये सुद्धा 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल ह्या पुस्तकाचा रेफरन्स आलेला आहे. थोडस मला हायसं वाटलं कारण की फायनान्शियल गोष्टी शिकत असताना सुद्धा पुस्तकामधल्या म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या पुस्तकामधल्या कन्सेप्टचा आधार घेऊन हे कन्सेप्ट सांगितलेले आहेत. सो इथं माझ्याकडं माझ्या पर्सनल लायब्ररीमध्ये माझ्याकडे स्वतःच एक बुक आहे जे साधारण मी 2011 साली लकीली याच्यावरती बुक डेट पण टाकलेला आहे. 2011 साली मी हे बुक घेतलेलं आहे आणि बऱ्याच वेळा हे रेफर केलेलं आहे माझ्या थॉट क्लॅरिटीसाठी. सो त्याच्यामधला हा कन्सेप्ट त्याच्यामध्ये सांगितलेला आहे आणि तो कन्सेप्ट असा आहे की द टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स. मग त्या बुक मध्ये काय सांगितलेलं आहे की असं एक कॉलम केलेलं आहे ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट
नॉट इम्पॉर्टंट, अर्जंट आणि नॉट अर्जंट हे मोस्टली बऱ्याच लोकांना तुम्हाला माहित असेल. मग इथं का रेफरन्स घेतलेला आहे ते आता आपण पाहू. बेसिकली याच्यामध्ये ह्या स्टीफन कोव्ही हे जे रायटर आहेत, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, यांनी जो सांगितलेला आहे कन्सेप्ट, हे कन्सेप्ट सांगत असताना त्यांनी हे सांगितलेलं आहे की जो व्यक्ती नॉट अर्जंट या कॉलम मध्ये जगतो, पहा काय महत्वाचं आहे, जो व्यक्ती या कॉलम मध्ये जगतो, कोणत्या, नॉट अर्जंट, म्हणजे इम्पॉर्टंट आहे पण नॉट अर्जंट, तो व्यक्ती ना खूप सक्सेसफुल होतो. आता मोस्टली अर्जंट मध्ये काय येतं, अर्जंट आणि इम्पॉर्टंट मध्ये काय येतं, अर्जंट आणि नॉट इम्पॉर्टंट मध्ये काय येतं, आणि नॉट अर्जंट, इम्पॉर्टंट, नॉट इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट याच्यामध्ये काय होतं ते पहिल्यांदा पाहू. मी डायरेक्टली त्या बुकचाच रेफरन्स घेतो. बुक मध्ये काय दिलेलं आहे सांगतो तुम्हाला. या अर्जंट मध्ये काय सांगितलेलं आहे की जिथं एकदम टेन्शनवालं काम आहे, तातडीचं आपल्याला ते करणं गरजेचं आहे. मग ते मेडिकल इमर्जन्सी रिलेटेड असेल, तब्येतीविषयीचा असेल, किंवा एखादा प्रोजेक्ट कामाच्या संदर्भातला असेल की तो कम्प्लीट करणं भागच आहे, किंवा एखादा फायनान्शियल ड्यूज असेल तर ते देणं भागच आहे. एकदम अर्जंट आहे ते दिल्याशिवाय आपलं पुढचं कामच चालत नाही. असं ते इम्पॉर्टंट आणि अर्जंट मध्ये येते. दुसरा आहे अर्जंट आहे पण नॉट इम्पॉर्टंट. जसं की एखादा फोन आला, आता कोणाचा फोन आलाय काय अर्जंट आहे पण इम्पॉर्टंट असेलच असं काही नाहीये, किंवा एखादा मेल असेल, एखादा मेसेजेस असतील, व्हॉट्सअपचे असतील, किंवा टेक्स्ट मेसेज कोणताही असेल, अर्जंटली आलेला आहे पण तो नॉट इम्पॉर्टंट असू शकतोय. पुढचा आहे चौथा कॉलम घेतो डायरेक्टली. त्याच्यामध्ये सांगितलं की गॉसिपिंग, किरकोळ कामं जे केली तरी काय फरक पडत नाही, नाही केली तरी काय फरक पडत नाही. आणि मोस्टली आपल्यासाठी इथं दोन महत्वाचे उदाहरण मला देणं गरजेचं होतंय या चौथ्या क्वाड्रंट की नॉट इम्पॉर्टंट, नॉट अर्जंट. एक तर आपलं गॉसिपिंग हे क्रिकेट बद्दल किंवा पॉलिटिक्स बद्दल प्रचंड चालतं. ओके, सो ते सगळं नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट मध्ये येतंय. आणि हा सगळ्यात क्वाड्रंट महत्वाचा आहे की जे नॉट अर्जंट पण इम्पॉर्टंट आहेत. जसं की रोज एक्सरसाइज करणे. आज एक्सरसाइज नाही केला नाही काय फरक पडत, पण ते इम्पॉर्टंट आहे. अर्जंटली आपण आहे म्हणून काम करत नाही, व्यायाम करत नाही. मग अर्जन्सी कधी येते, ज्यावेळेस डॉक्टर सांगतात त्यावेळेस मग तो एक्सरसाइज अर्जन्सी येतो. तसंच आहे नात्यांवरती. नातं डेव्हलप करण्यासाठी थोडासा वेळ देणं. आज नाही वेळ दिला आपल्या मुलाला, घरच्यांना, बायकोला किंवा मित्रांना वगैरे तर नाही काय फरक पडत, पण त्या नात्यावरती इम्पॅक्ट झाला की मग अर्जंटली येतो, अरे नाही नाही मग आता वेळ दिला पाहिजे वगैरे, आता थोडस आउट ऑफ लिमिट झालंय वगैरे असं. सो मोस्टली इथं इम्पॉर्टंट असतात पण नॉट अर्जंट असतात. त्या कामावरती आपल्याला त्या क्वाड्रंट मध्ये आपल्याला जास्तीत जास्त काम केलं पाहिजे. हा कन्सेप्ट झाला ह्या बुक मधला, द 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. आता इथं फायनान्स पॉइंट ऑफ व्ह्यू तो रेफरन्स द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तो कसा रेफरन्स आहे की जे पण तुमचे फायनान्शियल गोल्स आहेत, फायनान्शियल डिसिजन्स आहेत, पर्टिक्युलरली डे टू डे बेसिसवरचे, हे ह्या नॉट अर्जंट कॅटेगरीमध्ये आहेत का? तिथं जर असतील तर यू आर ऑन दी ट्रॅक, ऑन दी फायनान्शियल गोलच्या दिशेने तुम्ही वाटचाल करताय असं त्याचा अर्थ होईल. म्हणजे काय, तर ह्या नॉट अर्जंट आणि इम्पॉर्टंट कॉलम मध्ये पहिलं येतं फायनान्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी की जे तुमचे फायनान्शियल प्लॅनिंग करणं, नियोजन करणं प्रॉपरली. जर तुम्ही फसलात तर कालांतरानं ते अर्जंट वरती येईल. अजून एक दोन उदाहरण देऊ की ज्या वेळेस मी इन्व्हेस्टरशी चर्चा करत असताना त्यांना मी सांगत असतोय की बाबा रे, आपल्याला रिटायरमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूनी काही ना काहीतरी आपल्याला हालचाल करावी लागेल, इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करावी लागेल. तर त्यावेळेस त्याची तयारी नसते. तो काय सांगतो की नाही रिटायरमेंट वगैरे राहू दे, आता आपण मुलाच्या एज्युकेशनसाठी आपण थोडंसं स्टार्ट करू, रिटायरमेंटचं बघू नंतर म्हटलं की ते तसंही ते आजच्या डेटला नॉट अर्जंटच असतंय, आणि नंतर रिटायरमेंटच्या स्टेजला आल्यानंतर ते अर्जंट होऊन जाते. आणि इथं रिटायरमेंट हे असं एक गोल आहे की हे नॉट अर्जंट आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे. हे प्रायोरिटीवरती सगळ्यांनी घेतलं पाहिजे. त्याचं कारण सांगतो मित्रांनो की
एक तर मुलांच्या एज्युकेशनसाठी एज्युकेशन लोन इझिली अवेलेबल आहे. तुम्हाला घर घ्यायचं असेल, काय कोणते असं होम अप्लायन्स, कार वगैरे काही घ्यायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी कर्ज अवेलेबल आहे. रिटायरमेंट एकमेव अशी गोष्ट आहे, की ज्याला कर्जच अवेलेबल नाहीये. त्यामुळे हे प्रायोरिटीवरती आपल्याला प्लॅन करणं गरजेचं आहे. मी तर म्हणेन, की अ, पहिलं आपल्या जबाबदारी आहे, की आपली फायनान्शियल तरतूद करणं रिटायरमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूने गरजेचं आहे. याचं महत्त्वाचं दुसरं कारण असं आहे, की एकतर झालं लोन भेटत नाही हे पहिलं कारण. दुसरं कारण असं आहे, की मेडिकल सायन्समध्ये एवढी डेव्हलपमेंट झालेली आहे, की ते मेडिकल सायन्स त्या व्यक्तीला म्हणजे आपल्याला सहजासहजी मरू देत नाही. इतक्या काय-काय ॲडव्हान्स डेव्हलपमेंट झालेले आहेत. इतके संशोधनानं एवढे मेडिसिन्स आलेले आहेत, की आपलं लाईफ हे ना नॅचरली किंवा ह्या मेडिसिनच्या सहाय्याने म्हणा, आपलं लाईफ हे वाढलेलं आहे. सहज आपलं 80 पर्यंत लाईफ एक्सपेक्टन्सी आहे. मग विचार करा 60व्या वर्षी जर आपली रिटायरमेंट झाली असेल, तर 60 ते पुढचे 20 वर्ष, 20 वर्ष मित्रांनो मोठा काळ आहे. तर 20 वर्ष आपल्याला ॲक्टिव्ह इन्कम नसणार आहे. सो त्याच्यासाठी म्हणून हे रिटायरमेंट गोलला हे कंपल्सरी आणि प्रायोरिटी ठरवूनच काम करणं गरजेचं आहे. सो हा कॉलम किंवा हे टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स हे फायनान्स पॉइंट ऑफ व्ह्यूनेही तितकंच इम्पोर्टंट आहे. हे या बुकमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जे आपल्याला गोल डिसाईड करायला मदत करेल. सो आय होप हा कन्सेप्ट तुम्हाला समजला. आता पुढचा पॉइंट आहे फायनान्शियल गोल्स टाइम हॉरिझॉन फॉर देअर अचिव्हमेंट आणि इन्फ्लेशन. जसं आता सुरुवातीला आपण पाहिलं, की एज्युकेशनचा एक गोल आहे, रिटायरमेंटचा एक गोल आहे, घर घेण्याचे गोल आहे. नंतर ॲक्चुअली रिटायरमेंटच्या स्टेजला आलेल्या व्यक्तीचा रिटायरमेंट गोल आहे. हे सगळ्यासाठी किती वेळ राहिलेला आहे, ते गोल अचीव्ह करण्यासाठी आणि महागाई किती पर्सेंट वाढते. हे 2 फॅक्टर असे आहेत, की जे इम्पोर्टंटली कन्सिडर करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक केस स्टडी घेतलेला आहे. त्यात ती जी एक उदाहरणातली जी काही मुलगी होती 8 वर्षाची, तिच्या हायर एज्युकेशनला साधारण अ, अजून 10 वर्ष अवकाश आहे. साधारण 18व्या वर्षी हायर एज्युकेशन स्टार्ट होतं. तिचं वय आता समजा 8 असं पकडलं, तर अजून 10 वर्ष आहेत. मग हे किती अमाउंट लागते, हे कसं डिसाईड करायचं? टिपिकली Googleवरती किंवा अनेक वेबसाईट्सवरती हे फायनान्शियल एज्युकेशन प्लॅनरचे कॅल्क्युलेशन्स अवेलेबल आहेत. पण इथं आपण असं समजून घेऊ, की त्या कॅल्क्युलेशनमध्ये काय इनपुट टाकावं लागतं ते. लेट अस से आजच्या तारखेला 50 लाख रुपये हे आजची एज्युकेशन कॉस्ट आहे. या उदाहरणामध्ये थोडंसं हायर एज्युकेशन टॉप क्लासचं कन्सिडर केलेलं आहे. आपण समजूया की एम-बी-बी-एस आणि या अशा टॉप क्लासचं डिग्रीचं इथं एज्युकेशन कन्सिडर केलेलं आहे, जिथं 50 लाख रुपयांची अ, गरज आहे. ठीक आहे. हे 4 वर्षाचा कोर्स पकडून 50 लाख असं कन्सिडर केलेलं आहे. आता 10 वर्षानंतर त्याची अमाउंट होते साधारण 1,07,00,000 किंवा जवळपास 8,00,000 रुपये. मग हे इन्फ्लेशन हे 8% आहे. महागाई 8% आहे. म्हणजे आज जर 50 लाख लागत असतील, तर अजून 10 वर्षांनी 8% महागाईने किती लागतात? तर ते आले इन्फ्लेशन. सॉरी ती आली 1,08,00,000च्या आसपासची. मग ते 1,08,00,000चं टार्गेट अचीव्ह करायला आज किती रुपयांची इन्व्हेस्टमेंट करावी लागते, ती स्टार्ट करणं हे झालं आपलं फायनान्शियल गोल सेटिंग. ठीक आहे. तसंच पुढचं उदाहरण आहे इथं रिटायरमेंटचं. आता इथं बघा एक रिटायरमेंटसाठी अजून एक तुम्हाला एक इन्साईट देण्याचा मी प्रयत्न करतो ह्या उदाहरणासोबतच. इथं काय सांगितलंय, की त्या व्यक्तीला साधारण ₹30,000 मंथली एक्सपेंडिचर येतोय. ₹30,000 मंथली खर्च येतोय रूटीनमध्ये डे टू डे खर्च करण्यासाठी आणि 6% जरी महागाई पकडली, कमीत कमी 6% अर्थात 6% राहत नाही. गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डला 6% आहे, पण ते WPI येते, होलसेल प्राइस इंडेक्स आहे. तो ज्यावेळेस कंझ्युमर प्राइस इंडेक्स येतो, तो 6चा अजून 8-9 पर्यंत जाते, 10 पर्यंत जाते. पण इथं 6% जरी पकडलं, तरी
आज जर ₹30,000 मंथली लागत असला, तरी भविष्यात म्हणजे 10 वर्षानंतर तो ₹53,000 लागतोय आणि 20 वर्षानंतर साधारण ₹96,000 म्हणजे जवळपास ₹1,00,000 लागतात. ठीक आहे. सो आज जे 40शीतले लोक आहेत किंवा 40शीतले जे इन्व्हेस्टर्स आहेत, त्यांना मला थोडंसं सावध करणं गरजेचं वाटतं, की साधारण 25,000-30,000 आज ठीक आहे मिनिमम खर्च लागतो. तर रिटायरमेंटच्या स्टेजला जाईपर्यंत ₹1,00,000 लागणार आहेत ह्या खर्चासाठी. मग रिटायरमेंटला जर ₹1,00,000 लागत असतील, तर त्यावेळेस आपल्याला पेन्शनच्या स्वरूपात, पगाराच्या स्वरूपात असं कुठून तरी एक तजवीज करणं गरजेचं आहे, की जे हे ₹1,00,000 आत्ता जी लाईफस्टाईल जगतो, तीच लाईफस्टाईल जगायला त्यावेळेस ते अपेक्षित आहेत. ते पैसे येणं त्यावेळेस तिथं अपेक्षित आहेत. सो हे इतकं इम्पोर्टंट आहे रिटायरमेंट प्लॅनिंग करणं, हे लक्षात येईल याच्यावरून. नाहीतर काय होईल माहिती आहे? की आत्ताही काम करतोय आणि नंतरही कामच करावं लागेल. ज्यावेळेस मी अगोदरच्या सेशनमध्ये तुम्ही पाहिलं असेल, की मी नेहमी फायनान्शियल कन्सेप्ट सांगत असताना त्या 4 कन्सेप्टचा मी उल्लेख करत असतोय, की पहिली स्टेज आहे माणूस पैशासाठी काम करतो. दुसरी आहे माणूस आणि पैसा त्याच्यासाठी काम करतो. तिसरी आहे, की जिथं एकदा फायनान्शियली सगळे गोल्स वगैरे आपले अलाइन झाले, थोडेसे आपले टेन्शन कमी झालं, तर आपण हे विचार करायला प्रवृत्त होतो किंवा आपल्याला तडा स्कोप भेटतो, की आपण आपला आनंद कशात आहे, आपल्याला काय करणं गरजेचं आहे, आपल्या आयुष्यात कशाला इम्पोर्टन्स द्यायचं, ह्याचा विचार करायला वेळ भेटतो जर फायनान्शियल टेन्शन नसेल तर. आणि 4थी स्टेज येते, की मॅन इज लिव्हिंग हिज पॅशनेट लाईफ अँड मनी इज वर्किंग फॉर यू. ओके. माणूस हा काम करणारच. म्हणजे जरी पैसा त्याच्यासाठी काम करत असला, तरी माणूस हा काम करणारच. पण टर्म्स अँड कंडिशन्स ह्या त्या माणसाच्या असतील, ज्यावेळेस तो पैसा त्या माणसासाठी काम करत असेल तर. आणि ऑन द अदर हँड जर आपल्याकडे रिटायरमेंट कॉर्पस नसेल, माणूस त्यावेळेस पण कामच करणार, पण ते काम हे कंपल्शन म्हणून असेल. ठीक आहे. कंपल्शन म्हणून असेल, की जे करणं भागच आहे. त्याशिवाय पर्यायच नाहीये, नाहीतर रोजीरोटीचा प्रश्न आहे, असं कंपल्शन असेल. सो थोडंसं सावध करण्याचा माझा इथं प्रयत्न आहे, की जर रिटायरमेंट गोलला आपण जर नाही कन्सिडर केलं, नाही इम्पोर्टन्स दिलं, तर आपल्याला आत्ताही तणावातच बऱ्यापैकी काम करतोय, तर हेच काम तणावातलंच काम शेवटपर्यंत करण्याची एक दुर्दैवाने ती वेळ येईल. सो तशी येऊ नये म्हणून आत्ताच रिटायरमेंट ह्या गोलला कंपल्सरी म्हणून फोकस केला पाहिजे. हेच मला सांगणं महत्वाचं वाटतं. आता पुढचा पॉइंट आहे इथं सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट. हां, आता हे पण ना भारी आहे, की सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट यातला नेमका फरक आहे का? असेल तर काय आहे? हे आता आपण समजून घेऊ. हे तसं पाहायला गेलं तर ना, एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. पण यातला थोडासा हलकासा फरक आहे, तो आपण समजून घेऊ. काय आहे, की सेव्हिंग हा शब्द ना कुठून निर्माण झालाय, की सेव्हिंग म्हणजे सेफ ह्या शब्दातून तो सेव्हिंग हा शब्द आलेला आहे. आणि सेफ कशासाठी? तर काही तरतूद आहे, फायनान्शियल तरतूद, की जे गरजेच्या वेळेस उपयोगाला येईल असं म्हणून ते ठेवलेले आहे. ते झालं सेव्हिंग. टिपिकली लगेच लक्षात येते सेव्हिंगचा अर्थ. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर जी रक्कम त्याच्यातून काहीतरी परतावा भेटावा म्हणून ती तिथं ठेवलेली असते. ती झाली इन्व्हेस्टमेंट. थोडासा फरक मी परत सांगतो. सेव्हिंग म्हणजे काय? तर अशी गोष्ट किंवा अशी रक्कम की इमर्जन्सीमध्ये किंवा सेफ म्हणून अ, बाजूला ठेवलेली राहते. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? तर त्याच्यातून काहीतरी परतावा एक्स्पेक्टेड आहे, काहीतरी रिटर्न्स एक्स्पेक्टेड आहेत, म्हणून ते आपण तिथं ठेवलेले असतात. कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये असेल, कुठल्याही असेट क्लासमध्ये असेल तर. काहीतरी परतावा अपेक्षित आहे. ते झालं इन्व्हेस्टमेंट. अर्थात या दोन्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, की सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट. पण फरक हा लक्षात आला असेल, असं मला वाटतं. ठीक आहे. पुढचं आहे फॅक्टर्स टू इव्हॅल्युएट द इन्व्हेस्टमेंट्स.
म्हणजे असे काही फॅक्टर्स आहेत आपल्याला कन्सिडर करणं गरजेचं आहे. लक्षात घेणं गरजेचं आहे, की इन्व्हेस्टमेंट करत असताना असे कोणकोणते पॅरामीटर्स आहेत, असे कोणकोणते घटक आहेत, की जे आपण समजून घेणं गरजेचं आहे इन्व्हेस्टमेंट करत असताना. त्यातलं आहे सेफ्टी. सेफ्टी म्हणजे आपली जी पण काही कॅपिटल असेल, आपण जे पण काही इन्व्हेस्टमेंट करतोय 2,000-5,000 असेल किंवा 5,50,000 असेल किंवा 1,00,000-2,00,000 असेल, काहीही असेल, तर ती कॅपिटल, ती इन्व्हेस्टमेंट ही सेफ राहिली पाहिजे. हे पहिलं टार्गेट पाहिजे. दुसरं आहे लिक्विडिटी. म्हणजे आपल्याला पाहिजे त्यावेळेस काढता येईल. आपली गरज, आपली एखादी अनसर्टन गोष्ट असेल त्यावेळेस किंवा आपल्याला अ, हवं त्यावेळेस आपल्या इच्छेनुसार ती लगेच आपल्याला परत भेटली पाहिजे. असा दुसरा पॉइंट आहे. तिसरा आहे रिटर्न्स. आपल्याला अपेक्षित असलेला त्याच्यातला परतावा पण भेटला पाहिजे. आता किती परतावा भेटला पाहिजे, किती नाही भेटला पाहिजे हे आपण पाहू. पण परतावा पण भेटला पाहिजे. आपलं टार्गेट पण तिथं अचीव्ह झालं पाहिजे. पुढचं आहे तिकीट साइज. त्याच्यात आता कन्व्हिनियन्स म्हटलेलं आहे. कन्व्हिनियन्सचा अर्थ काय? एनी इन्व्हेस्टमेंट मस्ट बी इव्हॅल्युएटेड इन टर्म्स ऑफ कन्व्हिनियन्स विथ रिस्पेक्ट टू इन्व्हेस्टिंग, टेकिंग मनी आउट फुल्ली ऑर पार्शियली. म्हणजे सहज पाहिजे आपल्याला किंवा सोपे पाहिजे ते. असा त्याचा हे आहे, अर्थ घेण्याचा आपण प्रयत्न करू. आपल्या मनाप्रमाणे, आपल्या मर्जीप्रमाणे त्याच्यावरती आपल्याला निर्णय घेता यायला पाहिजे, असा तो कन्व्हिनियन्सचा अर्थ आहे. पुढचा पॉइंट आहे तिकीट साइज. तिकीट साइज काय आहे? तर कमीत कमी किती करायची, मॅक्सिमम किती करायची हे इम्पॉर्टंट आहे. एकतर प्रत्येकाचं इन्कम, प्रत्येकाचं इन्व्हेस्टमेंटची कॅपॅबिलिटीज हे वेगवेगळी राहते. मग इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण किती करायची, किती नाही करायची ह्याचा पण आपल्याकडे कंट्रोल पाहिजे किंवा तेही इम्पॉर्टंट लागतं ज्यावेळेस आपण इन्व्हेस्टमेंट करायचा निर्णय घेतो त्यावेळेस. पुढचा पॉइंट आहे टॅक्सेबिलिटी. त्या इन्कमवर किंवा त्या इन्व्हेस्टमेंटवरती किती टॅक्स लागतो हे पण विचारात घेतलं गेलं पाहिजे. टॅक्स डिडक्शन त्याचाच पार्ट आहे टॅक्सेशनचा. सो एवढे असे पॉइंट्स आहेत. एक तर टॅक्सेशन आहे, दुसरं तिकीट साइज आहे, सहज पाहिजे ती इन्व्हेस्टमेंट, त्याचे रिटर्न्स अपेक्षित पाहिजेत, लिक्विडिटी पाहिजे त्यावेळेस काढता आली पाहिजे आणि सेफ पाहिजे. असे 5 ते 6 इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत, की जे आपली इन्व्हेस्टमेंट करत असताना हे विचारात घेतले गेले पाहिजेत. ओके. सो काही लोकांना अर्थातच माहिती असलेले पॉइंट्स असतील, काही लोकांना माहित नसलेले पॉइंट्स असतील. पण आपला हा आता जे मी काही सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे अगदी बेसिक पासून आपण पुढे जाणार आहोत. सो स्टे ट्यून, बोर होऊ नका. महत्वाचे कन्सेप्ट कुठले मिस व्हायला नकोत, हा पर्पज आहे. म्हणून मी डायरेक्टली बुकच रेफर करतोय. आता तर पुढचा पॉइंट आहे डिफरंट असेट क्लास. म्हणजे असे कोणकोणते इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याकडे मार्ग आहेत, कोणकोणते असे असेट क्लास आहेत. त्याच्यामध्ये इथं मोठ्या-मोठ्या स्वरूपात इथं 4 असेट क्लासचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे रिअल इस्टेट, दुसरा आहे कमोडिटीज, तिसरा आहे इक्विटी आणि चौथा आहे फिक्स्ड इन्कम. आता हे आपण पाहू कोणकोणते आहेत ते. आता रिअल इस्टेट काय आहे? हे आता रिअल इस्टेटमध्ये हे सांगणं म्हणजे चुकीचं ठरेल, की रिअल इस्टेट काय आहे? सगळ्यांना माहित आहे. एक तर रिअल इस्टेट असेल आणि सोनं असेल. हे तुम्हा म्हणजे भारतीय लोकांचा ना अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे तो. त्यामुळं रिअल इस्टेट प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंट ही राहतेच त्याच्यामध्ये. सो इथं काय या पुस्तकामध्ये महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे बघा, की एक्सपेन्स म्हणजे रिअल इस्टेट मधली इन्व्हेस्टमेंट ही तुमची एक्सपेन्स आहे. तो खर्च आहे, खर्च. ती इन्व्हेस्टमेंट नाहीये. म्हणजे एखाद्याला वाटेल, की मी अशा-अशा ठिकाणी प्लॉट घेतलेला आहे किंवा फ्लॅट घेतलेला आहे. तर ती इन्व्हेस्टमेंट नाहीये. जनरली बोलताना आपण बोलतो, की मी इन्व्हेस्टमेंट केली आहे ह्या टिकाणी 1 बीएचके, 2 बीएचके व्हॉटएव्हर जे काही केलेलं आहे. थोडीशी आहे बाबा इन्व्हेस्टमेंट माझ्या रिटायरमेंटसाठी उपयोगाला येईल वगैरे, वगैरे, वगैरे. पण हे टेक्निकल हे टेक्निकल पुस्तक, हे फायनान्स मधलं पुस्तक हे आपल्याला असं सांगतंय, की इट इज नॉट अन इन्व्हेस्टमेंट, इट इज अ एक्सपेन्स. खर्च आहे तो. तुम्हाला थोडासा शॉक बसला असेल, पण याच पुस्तकात म्हणलेलं आहे, की इथं आपण ते नंतर डिटेलमध्ये पाहू.
आता नक्कीच डिटेलमध्ये पाहू आपण, की खरंच का ते खर्च आहे, की ती इन्व्हेस्टमेंट कशी नाहीये, तो खर्च कसा आहे, हे आपण डिटेलमध्ये पाहू. सो या चॅनलवर हे तुम्ही पाहत राहा. तुम्ही हे सगळं डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी ट्यून राहा. पाहत राहा हा चॅनल. आता इथं काय आहे, की रिअल इस्टेटमध्ये पण परत क्लासिफाय केलेलं आहे. रिअल इस्टेटमध्ये पण परत विभागलं गेलेलं आहे. एक आहे रेसिडेन्शियल रिअल इस्टेट, कमर्शियल रिअल इस्टेट किंवा जमीन अशी प्लॉट्स असतील वगैरे ते. मग प्लॉटमध्ये पण परत 2 भाग येतात. एक इंडस्ट्रियल लँड असेल किंवा इंडस्ट्रियल प्लॉट्स असतील किंवा एक ॲग्रीकल्चर प्लॉट्स असतील. सो असे हे टोटल मोठे-मोठे 3-4 फॅक्टर्स येतात, कॅटेगरीज येतात त्याच्यामध्ये रिअल इस्टेटच्या याच्यामध्ये. आता रिअल इस्टेटमध्ये त्याचे काही-काही पॉइंट्स आहेत, की जे विचारात घेणं गरजेचं आहे. ते कोणते आहेत? की त्याचं पहिलं पॉइंट आहे, की लोकेशन. ओके. सो प्रत्येक रिअल इस्टेट तेवढाच परतावा देईल असं काही नाहीये. मग हे लोकेशन कसं असतंय, की शहराच्या कुठल्या भागात आहे? शहरामध्ये आहे, निम शहरामध्ये आहे, की लांबच्या उपनगरामध्ये आहे किंवा आजूबाजूला एखादी एम-आय-डी-सी आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे. अ, किंवा एकच इंडस्ट्रियल एरिया आहे किंवा 2-3 इंडस्ट्रियल एरिया आहेत, असं पण राहू शकतं. सो त्याच्यानुसार त्याचा अप्रिशिएशन म्हणजे त्याच्यात किती वाढ होणार आहे, हे आपण आपल्याला लक्षात घेतलं गेलं पाहिजे, ज्यावेळेस आपण डिसिजन घेतो ते. रिअल इस्टेट लिक्विड. इलिक्विड म्हणजे आपण एखाद्या वेळेस समजून घ्या, की एखादा फ्लॅट घेतलेला आहे 2 बीएचके आहे आणि तो 50 लाखाचा घेतलेला आहे आणि आपल्याला आता 2-3 लाख रुपयेच इमर्जन्सीची गरज आहे. तर आपण असं नाही म्हणू शकत, की तो कोपरा जो आहे ना, तो बेसिनचा तेवढा आपण विकूया. हां, आपण तसं नाही ना म्हणू शकत. तो 2-3 लाखासाठी त्या 50 लाखाचं ट्रेड करूच शकत नाही. ते डीलिंग काय व्यवहार तो करूच शकत नाही. सो ती एक इलिक्विड असेट क्लास आहे तो. इट इस नॉट डिव्हायजेबल असेट. तो पार्शियली किंवा फुल्ली असा तो डिव्हाईड नाही करू शकत. वन कॅन इन्व्हेस्ट इन फिजिकल रिअल इस्टेट ॲज वेल एज इन फायनान्शियल फॉर्म. पैशांच्या स्वरूपात पण इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा प्रत्यक्ष फ्लॅटमध्ये किंवा अशा रिअल इस्टेट याच्यामध्ये पण गुंतवणूक करू शकतोय. पुढचा आहे अपार्ट फ्रॉम कॅपिटल अप्रिशिएशन इट कॅन जनरेट करंट इन्कम इन द फॉर्म ऑफ रेंट्स. म्हणजे तो जो काही एखादा फ्लॅट घेतला असेल 50 लाखाचा असेल, तर तो 50 लाखाची त्या शहरामध्ये किंवा त्याच्यामध्ये वाढ पण होत राहते आणि त्याच्यासोबत रेंटल इन्कम पण आपल्याला भेटत राहतो. नंतर त्याच्यामध्ये चार्जेस एक महत्वाचे असतात. ज्यावेळेस आपण रिअल इस्टेटचा व्यवहार करतो. आता हे काय माहिती आहे सगळ्यांना, थोडंसं आपण फास्ट जाऊ, की त्याचं ब्रोकरेज चार्जेस असेल, त्याचा रजिस्ट्रेशन चार्जेस असेल, हे त्याचे गव्हर्नमेंटला देणं भागच आहे आपल्याला. ते चार्जेस असतील. नंतर एकदा रिअल इस्टेट घेतली, की त्याचा प्रॉपर्टी टॅक्सेस आला. आपण ज्या शहरात राहतो तिथला पालिकेचा टॅक्स आला, तो ॲप्लिकेबल होतो त्याच्यामध्ये. इन्व्हेस्टमेंट असेल मग हे स्टॅम्प ड्युटी हे सगळे चार्जेस हे त्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट वरती येत राहतात. भले आपल्याला ते खिशातून देणं भाग आहे, पण तो हा सगळा फॅक्टर हा ह्या टॅक्सेशनमुळे थोडासा ठीक आहे, असं इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा असेट क्लास आहे कमोडिटीजचा थोडक्यात आपल्याला साध्या शब्दात सांगण्याचा अर्थ म्हणजे की ट्रेडिंग. होलसेल मधून घ्यायचं आणि रिटेलमध्ये द्यायचं. पण हा इन्व्हेस्टमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूनी एक मोठा असेट क्लास आहे. कसं आहे ते पाहू. वेगवेगळे प्रकार आहेत होलसेलमध्ये घेऊन रिटेलमध्ये देणं वगैरे असं. तर याच्यामध्ये मोस्टली याच्यामध्ये काय सांगण्याचा प्रयत्न केला पुस्तकामध्ये, की गोल्ड असेल, सिल्व्हर असेल, हे असे कमोडिटीज आहेत, की जे वर्ल्ड वाईड एक्सेप्टेड आहेत, एक इन्व्हेस्टमेंट असेट क्लास म्हणून. ठीक आहे. आता बाकीच्या ठिकाणी पण कसं होतंय, की आता माझे एक मित्र आहेत, ते काय करतात इन्व्हेस्टमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूनी, की कमोडिटीज म्हणजे सोयाबीन वगैरे ज्यावेळेस सुगीचे दिवस निघाल्यानंतर ज्यावेळेस येतं बाहेर, शेतातून बाहेर येतं, त्यावेळेस सोयाबीनचा रेट थोडासा कमी असतोय आणि कालांतराने ज्यावेळेस सुगीचे दिवस संपलेले असतात, सोयाबीन सगळं शेतकऱ्यांचं विकलं गेलेलं राहतं. त्यानंतर थोडासा तुटवडा झालेला असतो, त्यावेळेस त्याचा दर वाढलेला जातो. मग माझे काही मित्र आहेत ते काय करतात,
की सोयाबीनला ज्यावेळेस सुरुवातीला निघालेलं असतंय, त्या शेतकऱ्याला त्याची पैशांची गरज पण असते. म्हणून त्यावेळेस तो दर कमी पण राहतो. त्यावेळेस तो दर त्या दरात घेतलं गेलं जातं आणि सगळं मार्केटमधलं सोयाबीन ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे विकलं गेलं जातं, त्यावेळेस ते परत ते विकायला काढतात. या 2-3 महिन्यांच्या कालावधीमध्ये ते त्याच्यामध्ये त्याचा बेनिफिट घेत राहतात. सो असं ट्रेडिंग हे सगळ्या सेक्टरमध्ये चालतं. मग मोस्टली इथं काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की गोल्ड असेल किंवा सिल्व्हर असेल, हे असे 2 असे वर्ल्ड क्लास जागतिक पातळीवरती हे असेट क्लास म्हणून आपण विचारात घेतले गेलेले आहेत, की जे आणि सगळं सर्वमान्य आहेत, की ज्याच्यामध्ये परतावा विचारात घेऊन इन्व्हेस्टमेंट केली जाऊ शकते. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये त्याची प्युरिटी, त्याचा क्वालिटी वगैरे हे सगळं थोडक्यात त्याचं डिटेल दिलेलं आहे या पुस्तकामध्ये. तिसरा असेट क्लास आहे फिक्स्ड इन्कम. ओके. फिक्स्ड इन्कममध्ये मग गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूटचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स असतील, ज्याच्यामध्ये एंडोमेंट प्लॅन सारखे असे फिक्स रिटर्न देणारे भरपूर प्रॉडक्ट्स आहेत, इन्शुरन्स प्रॉडक्ट्स आहेत, ते याच्यामध्ये येतील किंवा म्हणजे बॉन्ड्स मधलाच वेगवेगळा प्रकार आहे. आता बॉन्ड म्हणजे काय? इथं बॉन्ड्स आर जनरली कन्सिडर व्हेरी सेफर दॅन इक्विटी. ओके. सो आता बॉन्ड म्हणजे काय आहे? इथं थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करतो, की असं लक्षात घ्या, की एखाद्या कंपनीला अ, एक मोठा प्रोजेक्ट स्थापन करायचा आहे. त्यांच्याकडे एक प्रॉडक्ट आहे, त्यांच्याकडे कन्सेप्ट आहे. त्या कन्सेप्टसाठी मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी त्यांना पूर्ण बांधकामापासून जागा घेण्यापासून बांधकाम करून ते प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून मार्केटमध्ये विकण्यापर्यंतचा त्यांच्याकडे कन्सेप्ट रेडी आहे. फक्त पैसा नाहीये त्यांच्याकडे. मग ती कंपनी काय करते? ती सेबीकडे जाते, प्रॉपरली अप्रुव्हल घेते आणि ते लोकांना सांगते, की इन्व्हेस्टरना पर्टिक्युलरली, की तुम्ही आम्हाला या बॉन्ड प्रमाणे पैसे द्या. 4-5 वर्षाचा काल राहतो आणि त्या काळानंतर आपण तुम्हाला एवढे रिटर्न्स देऊ, असं ते टर्म्स अँड कंडिशन त्याच्यामध्ये राहतात. मग ही इन्व्हेस्टरकडेच का जाते कंपनी? ती बँकेकडे का जात नाही? तर बँकेकडे गेल्यानंतर बँकेकडनं कर्ज जर घेतलं तर इमिडिएटली म्हणजे दुसऱ्या महिन्यात लगेच त्या बँकेचा हप्ता चालू होतो. आता मुळात जमीन घ्यायची आहे, जमीन घेऊन तिथं बांधकाम करून मोठे सेटअप तयार करायचे आहे, मशिनरी लावायचे आहेत आणि सगळं प्रोडक्शन बाहेर काढायचं. ह्या सगळ्या कालावधीसाठी 4-5 वर्ष तर जातातच सहज. ओके. मग 4-5 वर्ष हप्ता कुठनं आणायचा हप्ता द्यायला पैसा? म्हणून ह्या कंपन्या ह्या बॉन्ड्सच्या माध्यमातून लोकांच्याकडनं हे पैसे घेतात आणि त्याचा त्या इन्व्हेस्टरला अपेक्षित परतावा पण देतात. ते झाले असे बॉन्ड्स. मग कंपन्या असतील किंवा ह्या महानगरपालिका असतील, अशा भरपूर गोष्टी आहेत, की ज्या ह्या बॉन्डच्या माध्यमातून पैसे उभे करतात. आणि चौथा असेट क्लास आहे इक्विटी. ठीक आहे. इक्विटी म्हणजे अर्थातच शेअर मार्केट. ठीक आहे. तर शेअर मार्केटचं त्याच्यामध्ये त्याचा वाढ, त्याचे परतावा, त्याच्यामध्ये कॅपिटल अप्रिशिएशन किती होतंय, काय नाही, हे थोडक्यात इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जे शेअर मार्केट जे चालू झालं आपल्या देशामध्ये साधारण 1979 साली, त्यावेळेस सेन्सेक्स होता फक्त ₹100 आणि हे बुक साधारण डिसेंबर 23 मधलं आहे. सो त्यावेळेस जुलै 23 मध्ये ह्या सेन्सेक्सचं होतं ₹66,000. आज तोच सेन्सेक्स साधारण 1 वर्ष झालेलं आहे बुक रिलीज होऊन. तोच सेन्सेक्स आज जवळपास 84-85 हजार रुपयापर्यंत गेलेला आहे. ठीक आहे. एका वर्षातच अजून परत एक साधारण 20 हजारांची त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे. आणि हे जे अप्रिशिएशन आहे, हे सगळं अप्रिशिएशन हे याच्यामध्ये 16% आहे, पण ऍक्च्युअली ते 18 ते 19% अप्रिशिएशन झालेलं आहे. ओके. सो हे अप्रिशिएशन अशा स्वरूपात राहतं आणि आपल्याला हे विचार करणं गरजेचं आहे, की जर आपला परतावा किंवा आपली महागाई ही 8 ते 10% असेल आणि आपल्याला जर परतावा असा 15-16% मिळत असेल, तर आपण ह्या असेट क्लासचा नक्कीच आपण विचार करणं गरजेचं आहे. आता देर आर सिमिलरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन व्हेरियस असेट कॅटेगरीज. या प्रत्येक याच्यामध्ये ना त्याचा म्हणजे कुठले इक्विटी असेल, कमोडिटीज असेल, रिअल इस्टेट असेल आणि
फिक्स्ड इन्कम असेल. ह्या चारही असेट क्लास ना, त्याच्या मर्यादा आणि त्याचा फायदे तोटे आहेत. आपल्याला आपली गरज समजून त्या असेट क्लासचा फायदा घ्यायचा आहे. आता गरज कशी आहे? त्याचं एक टिपिकल एक उदाहरण देतो. बॉन्डचं घेऊ, ठीक आहे? आणि इक्विटीचं घेऊ. एक व्यक्ती असं समजूया, की तो 55 वयाचा आहे. ठीक आहे. मग 55 वयाच्या व्यक्तीला त्याचं रिटायरमेंट जवळ आलेलं असते, मुलांचं एज्युकेशन असते जवळ आलेलं किंवा चालू असतंय किंवा मुलांची लग्न असतील त्या स्टेजला. सो अशा भरपूर लायबिलिटीज आहेत. मग तो व्यक्ती डायरेक्टली इक्विटीमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा किंवा डायरेक्टली एफ-डी वगैरे ह्याच्यापेक्षा एफ-डी तर अप्रिशिएशन होतच नाही. मग इक्विटीमध्ये पैसे ठेवलं तर तिथं फ्लक्च्युएशन होऊ शकते आणि तिथं अपेक्षित परतावा किंवा टाइम नसतोय तेवढा वेळ देण्यासाठी. मग अशा केसमध्ये तो बॉन्डच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतोय, की जिथं त्यांना माहित आहे फिक्स्ड आपल्याला भेटणार आहे. 10% असेल, 11% असेल, 10.5% असेल, 9.5% असेल, व्हॉटएव्हर. जो बॉन्ड्स असेल त्याच्यामध्ये तो इन्व्हेस्टमेंट करू शकतो. त्याला माहित आहे 3-4 वर्षाच्या पिरियडमध्ये आपल्याला एवढं फिक्स भेटणार आहे आणि या गरजेला आपल्याला ते वापरता येतील. फिक्स्ड माहित आहे त्याला. हा झाला एक सिनारिओ. त्यामुळे त्या क्लास असेट क्लासचं तिथं तो विचारात घेतलं गेलं जाईल. दुसरा एक सिनारिओ असं घेऊ, की तिसीतला व्यक्ती आहे, तिसीतला इन्व्हेस्टर आहे आणि त्याच्या रिटायरमेंटला पैसे लागणार आहेत. मग त्या साधारण 30 वर्षाचा कालावधी आहे. सो त्या केसमध्ये तो इक्विटीमध्ये जाऊ शकतो. इक्विटीमध्ये फ्लक्च्युएशन्स जरी आले तर लाँग रनमध्ये परतावा हा चांगलाच भेटतो. तेच इथं ह्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे. सो इथं सांगण्याचा पॉइंट काय आहे, की प्रत्येक इन्व्हेस्टरच्या त्याच्या वयानुसार, त्याच्या गरजेनुसार ह्या असेट क्लासचा आपल्याला बेनिफिट घेता आला पाहिजे. ओके. सो आता या महत्वाच्या टॉपिककडे येऊ. त्याच्यामध्ये हे कोणकोणते असे सब क्लास येतात. ह्या 4 याच्यामध्ये कमोडिटीज असेल, फिक्स्ड इन्कम, इक्विटी आणि रिअल इस्टेटमध्ये असेल. तर याच्यामध्ये अजून सब क्लास काय-काय येतात ते आता आपण पाहूया. सो इक्विटीमध्ये हे सगळे येतात. ब्लू चिप कंपनी येतात, मिड कॅप किंवा मिड साइज कंपनीज येतात, स्मॉल साइज कंपनी, काही अनलिस्टेड कंपनीज पण येतात. हे सगळं शेअर मार्केटमध्ये आहे. शेअर मार्केटमध्ये कुठल्या प्रकारच्या ह्या कंपनी आहेत त्या पाहतोय आपण. मग इक्विटी म्युच्युअल फंड्स असतील, एक्सचेंज ट्रेडेड फंड असतील, ETF म्हणू आपण त्याला किंवा इंडेक्स फंड्स आहेत त्याच्यानंतर. नंतर फिक्स्ड इन्कम मध्ये काय येतंय? एफ-डी अर्थातच सगळ्यात पहिलं नाव आपल्या समोर येतं. रिकरिंग आर-डी येतंय. एंडोमेंट पॉलिसीज, मनी बॅक पॉलिसीज. एंडोमेंट पॉलिसीज ह्या पॉलिसीज म्हणजे जिथं इन्व्हेस्टमेंट प्लस इन्शुरन्स असं दोन्हीही तिथं कव्हर केलेलं असतं. त्याला एंडोमेंट पॉलिसीज म्हणतात. मनी बॅक पॉलिसीज, PPF असेल, सुकन्या समृद्धी असेल, सिनियर सिटीजन्स असतील, पोस्ट ऑफिस च्या मंथली स्कीम्स असतील, परत पोस्टातली आर-डी असेल, कंपनी फिक्स्ड डिपॉझिट असेल, डिबेंचर्स, बॉन्ड्स किंवा डेट कॅटेगरीमध्ये पण म्युच्युअल फंड आहेत. आता इथं इक्विटी कॅटेगरीमध्ये पण इथं म्युच्युअल फंड आहे आणि इथं फिक्स्ड इन्कम मध्ये म्युच्युअल फंड मध्ये पण फिक्स्ड प्रकार आहे. म्युच्युअल फंड मध्ये डेट कॅटेगरी. मी तर त्याला गमतीने असं म्हणतोय, म्युच्युअल फंड मध्ये पण एक सेव्हिंग अकाउंट आहे फिक्स्ड रिटर्न देणार. जसं सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेवल्यानंतर आपल्याला पाहिजे त्यावेळेस काढता येतात ना, तसंच म्युच्युअल फंड मध्ये पण एक सेव्हिंग अकाउंट आहे की जे डेट कॅटेगरीचे स्कीम्स आहेत, की जिथं आपण पाहिजे त्यावेळेस पैसे ठेवू शकतो, पाहिजे त्यावेळेस काढू शकतो. आपल्याला इमर्जन्सीला ते पैसे इझिली अवेलेबल राहतात, की ज्याच्यामध्ये त्याचं फ्लक्च्युएशन पण राहत नाहीये. आणि ते सेव्हिंग अकाउंट पेक्षा जे नॉर्मल सेव्हिंग अकाउंट आहे त्याच्यापेक्षा चांगलं ते परतावा देतं. ओके. सो पुढचा असा हे आहे की रिअल इस्टेटमध्ये फिजिकल रिअल इस्टेट, फायनान्शियल असेट्स. म्हणजे इथं फायनान्शियल असेट्स म्हणजे परत म्युच्युअल फंडच्या माध्यमातून पण आपण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकतोय. कमोडिटीजमध्ये गोल्ड, सिल्वर किंवा त्याचे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स, ETFs त्याचे. नंतर हायब्रिड असेट क्लासेस, हायब्रिड म्युच्युअल फंड्स किंवा मल्टी असेट म्युच्युअल फंड्स. मल्टी असेट म्हणजे असे म्युच्युअल फंड स्कीम ज्याच्यामध्ये त्यातली थोडीशी इन्व्हेस्टमेंट ही इक्विटीमध्ये जाते, थोडीशी ह्या रिअल इस्टेटमध्ये जाते, थोडीशी ह्या कमोडिटीज मध्ये जाते. असे मल्टिपल असेट क्लास त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत. आणि बाकीचे आहेत की रेअर कॉइन्स, आर्ट, रेअर स्टॅम्प्स.
आता हे बघा, हे असे असेट क्लास आहेत. याला असेट क्लास म्हटलेलं आहे या बुकमध्ये. हे कदाचित तुम्हाला माहीत नसतील. मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता रेअर कॉइन्स, जुनी नाणी एखादी असेल किंवा आर्ट असतील. तुम्हाला तुम्ही असं बऱ्याच वेळा पाहिलं असेल, की काही-काही पेंटरने पेंट केलेलं राहतंय आणि त्याला म्हणजे तो त्या पेंटिंगचा अर्थ सर्वसामान्य लोकांना समजत पण नाही. पण त्याची करोडो रुपयांमध्ये त्या पेंटची किंवा त्या पेंटिंगची विक्री झालेली असते. सो ते पण एक असेट क्लास म्हणून इथं कन्सिडर केलेलं आहे. रेअर स्टॅम्प्स असतील. ओके. सो आता आपण काय करतोय, की इन्व्हेस्टमेंट रिस्क, इन्फ्लेशनचे रिस्क वगैरे हे पुढची उदाहरणं किंवा पुढचा जो कंटेंट आहे, हे आपण ना पुढच्या सेशनमध्ये पाहू. सो माझी अशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, की या सगळ्या माध्यमातनं आपण म्युच्युअल फंडवरती नॉलेज शेअरिंग करतोय. सो तुम्ही पण सगळीजण ह्या कन्सेप्टचा जास्तीत जास्त फायदा घ्या. जास्तीत जास्त नॉलेज शेअरिंग होऊ दे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला प्रश्न विचारा. चॅट बॉक्समध्ये प्रश्न विचारा. माझा मी नंबर पण इथं शेअर करतो, की या माध्यमातून आपला पर्पज एकच आहे, की ऑथेंटिकेट आणि प्रॉपरली ह्या असेट क्लास बद्दलची माहिती सर्वसामान्य लोकांना मिळाली पाहिजे. कारण प्रचंड लोकं त्रासलेले आहेत चुकीचे प्रॉडक्ट्स घेऊन आणि त्या प्रॉडक्ट्समध्ये त्यांचा वेळ पण गेलेला आहे, पैसा पण गेलेला आहे आणि त्याचा परतावा न भेटल्यामुळे त्याचं दुःख पण आहे त्यांना. सो अशा अनेक लोकांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, की त्यांच्या आयुष्यात श्रीमंती आणायची आहे आणि त्यांना त्या दुःखातून किंवा त्यांच्या त्या त्रासातून आपल्याला त्यांना बाहेर पण काढायचं आहे. ओके. सो अशा अनेक उद्देशानं हे सेशन चालू केलेलं आहे. सो तुम्ही अनेकांपर्यंत पोहोचवायला मला मदत करा. अर्थातच चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लोकांना शेअर करा. दुसऱ्यांच्या आयुष्यात आपण श्रीमंती आणली तर ऑटोमॅटिकली आपल्या आयुष्यात श्रीमंती यायला मदत होते. कारण जे पेराल तेच उगवतं आणि तेही पटीत उगवतं. सो मला काय म्हणायचं असेल तर समजलं असेल तुम्हाला. सो थांबूया इथेच. नक्कीच काय प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारा. थँक यू.